नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, ज्यांनी या व्हिडिओला अजून लाईक केलेलं नाही त्यांनी लाईक करून घ्या आणि चॅनलवर जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण आजची माहिती तुमचं संपूर्ण जीवन हे खरोखर बदलू शकते. चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आपण रोज सकाळी उठतो पण आपल्या पायांची काळजी घेतो का? एका छोट्याशा चुकामुळे 50 ते 60 नंतर आपल्याला कमजोरी होते, म्हणजेच वयाच्या 50 ते 60 नंतर आपल्याला कमजोरी येते आणि हळूहळू चालणं अवघड होतं. पण अगदी अगदी साधा उपाय आहे आणि तो उपाय म्हणजे खाण्यात एक छोटासा बदल. जर तुम्ही रोज सकाळी 8 वाजण्यापूर्वी हा एक सोपा पदार्थ खाल्ला तर तुमच्या पायांचे स्नायू तब्बल 10 वर्षांनी तरुण वाटू शकतात. एवढंच नाही तर इथं कोणत्याही महागड्या औषधांची, सप्लिमेंटची किंवा डॉक्टरांनी लिहून दिलेल्या गोळ्यांची गोष्ट नाही. हा आहे प्रत्येकाच्या घरातील आणि सर्वांना माहीत असलेला पदार्थ. पण दुर्दैवानं सकाळी उठल्यावर आपल्यापैकी बरेच जण त्याकडे दुर्लक्ष करतात. नवीन संशोधन सांगतं हा पदार्थ नाश्त्यात घेतला तर 7 वर्षानंतर किंवा 7 वर्षावरील व्यक्तींमध्ये सुद्धा पायातील ताकद हे टिकून राहते. शरीराचा तोल सुधारतो. रात्री येणाऱ्या मुंग्या, गोळे, वेदना खूप कमी होतात. इतकंच नव्हे तर स्नायूंची झीज सुद्धा तब्बल 70 ते 72% थांबते. 72% आज लाखो वृद्ध लोक नकळत अशा अवस्थेत जातात जिथं वॉकर, व्हीलचेअर किंवा दुसऱ्यांच्या आधाराशिवाय एक पावलं टाकणं कठीण होतं. एवढंच नाही, ही गोष्ट किती प्रेरणादायी आहे हे फक्त त्यांनाच वेदनादायी आहे हे फक्त त्यांनाच अनुभवायला येतं. आणि काय वाईट, बऱ्या लोकांना तर माहितीसुद्धा नसतं. सकाळी सगळेजण जेव्हा गतीनं आपल्या पुढे खालीवर चालतात तेव्हा त्यांना अजून समस्या वाढू लागतात. मित्रांनो, म्हणून एक प्रश्न तुमच्यासमोर ठेवते. जर तुम्ही दररोज सकाळी नकळत अशी कोणती चूक करता का ज्यामुळे तुमचे पाय हे हळूहळू कमकुवत होत चाललेत आणि हे सगळं फक्त एका छोट्याशा चुकीमुळे होत असतं? हे उत्तर शोधण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मित्रांनो, पुढे तुम्हाला कळणार आहे सकाळी उठल्यावर नेमकं काय खायला हवं, कोणते 5 सोपे नाश्त्याचे पदार्थ पायाची ताकद वाढवतात आणि वयाच्या 60 नंतरही चालण्याचा तोल आणि आत्मविश्वास पुन्हा कसा मिळवता येईल. वय झालं म्हणजे पाय थरथरणं, तोल जाणं, दुसऱ्यांचा आधार घेऊन चालणं हे सगळं पूर्णपणे नियतीचा खेळ आहे असं अजिबात नाही. चांगली बातमी अशी आहे की संपूर्ण प्रक्रिया उलटवता सुद्धा येते, तीही औषधांशिवाय, महागडे सप्लिमेंट्स न घेता आणि जिममध्ये अवघड व्यायामसुद्धा न करता. फक्त एक जागरूक सुरुवात हवी. सकाळचा पहिला आहार नाश्ता ऐकायला साधं वाटतं, पण योग्य नाश्ता तुमचं पाय वाचवू शकतो आणि चुकीचा नाश्ता तुम्हाला नेहमी त्रास देऊ शकतो. तुमच्या पायांची झीज आणखी वाढू शकते. आहारतज्ञ वारंवार इशारा देतात, वयाच्या 60 नंतर बहुतेक लोक नाश्त्यात मोठी चूक करतात. कोणी फक्त 1 कप चहा पितो, कॉफी घेतो, कोणी पांढरं ब्रेड, बिस्किट, पोषण मूल्य नसलेले पदार्थ खातं, तर काही जण थोड्या वेळानं काहीतरी खाईन म्हणतात आणि फक्त पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करतात. याचा परिणाम काय? ऊर्जेसाठी शरीर तुमचं स्नायूंना तोडू लागतं. यालाच कॅटाबॉलिझम अवस्था असं म्हणतात. यावेळी शरीर सगळ्याच्या आधी ज्या स्नायू कमकुवत करतं ते म्हणजे तुमच्या पायांमधले स्नायू आहेत. ते चालणं, तोंड सांभाळणं, पडणं टाळणं या गोष्टी अत्यंत खूप महत्त्वाचं असतात. एका संशोधनानुसार जर वृद्ध व्यक्तींनी रोज सकाळी योग्य पोषण असलेला नाश्ता केला तर फक्त एका आठवड्यात यातील ताकद, म्हणजे जे त्यांच्यातील ताकद आहे, ते 35% पर्यंत वाढू शकते. म्हणून आजच सुरुवात करा. कारण काय, मजबूत असले पाय तर जीवन खऱ्या अर्थानं मजबूत होतं. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे पदार्थ ना महाग आहेत ना दुर्मिळ. कदाचित तुमच्या घरात आत्ताच असतील. फक्त आणि फक्त त्यांचा वापर योग्य वेळी आणि योग्य प्रकारे, योग्य पद्धतीनं करता यायला हवा. अनेकांना असं वाटतं एकदा ताकद गेली ना तर ती कधी परत येऊ शकत नाही. पण आजचा हा व्हिडिओ तुमचा समज बदलेल. नक्कीच मित्रांनो, पण हा व्हिडिओ सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती करते. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि माहिती जर आवडली ना तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. सोबत ही माहिती अनेक वृद्धांना पुन्हा स्वतःच्या पायावर उभं राहायला मदत करू शकते. आज लाखो लोकांना चालताना अडचण येते, लांब चालता येत नाही, खुर्चीवर बसणं उठणं कठीण होतं, तोल जातो, शेवटी काठी किंवा त्याचा जे चालण्याचा आधार आहे ते त्यांना घ्यावा लागतो आणि सगळ्याच्या मागे दडलेला एक शांत शत्रू आहे, तो म्हणजे स्नायू झीज होण्याचा आजार. या आजाराची भयानक गोष्ट, यात ना ताप येतो ना वेदना होतात आणि त्याहीपेक्षा मोठ्या मोठ्या गोष्टी होतात. तुमच्या स्नायू पुन्हा तुम्ही मजबूत करू शकता, पायाची ताकद परत मिळवू शकता, संतुलन सुधारू शकता, मुंग्या, गोळे, झटके कमी करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःवर ताबा राखू शकता. हे सगळे महागडे उपचार, औषध किंवा जिममध्ये एका साध्या गोष्टीनं होईल. सकाळी योग्य वेळी योग्य पदार्थ खाऊन.
70 वर्षाचे काका पूर्वी हे डोंगरात जंगलात काम करायचे. स्कॅटोफुलिंग नंतर चढणं उतरणं त्यांच्यासाठी खेळ होता. पण आज सकाळी उठल्यावर त्यांना वाटायचं हे पाय माझेच नाहीयेत. कधी जड कधी शून्य. पाऊल टाकताना जणू गंजलेली मशीन हाताळतोय. एक दिवस तर पाय अडकूनही घेतले. मोठी दुखापत झाली. काही नव्हतं. पण मन मात्र खूप घसरलं. त्यांना जाणवलं मी माझी ताकद गमावत चाललोय. त्यांनी एक छोटा बदल केला. नियमित नाश्ता सुरू केला. रिकाम्या पोटी कॉफी बंद केली. महागडं डिश नाही पण शरीराला हवंय ते पोषण त्यांनी दिलं. फरक दिसायला किती वेळ लागला? फक्त काही आठवडे. सकाळी पाय हलके वाटायला लागले. घरात फेरफटका बंद होता. पुन्हा सुरू झाला. बागेत जायला लागले. दुसऱ्या महिन्यातून रोज 2 किलोमीटर चालू लागले. ना कोणता डॉक्टर, ना कोणती काठी, ना कोणता महागडं सप्लिमेंट. फक्त सकाळचं जाणीवपूर्वक केलेला नाश्ता. आता तुम्ही एखादी पाळी म्हणजे जे पुढे असतं ते सांगणार आहे ते म्हणजे तुम्ही मिस करू नका. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ज्येष्ठांनी रोज सकाळी घ्यायचे हे 5 सर्वोत्तम नाश्ते आणि अणस तुम्हाला प्रत्येक शक्ती मिळू शकते. चला सुरुवात करूया. पहिला म्हणजे सुपरफूड ते म्हणजे शिजवलेली अंडी. अंडी म्हणजे पायांच्या आणि शरीराच्या स्नायूंना बळकट देण्याची सर्वात सोपा, प्रभावी आणि सर्वात उपलब्ध असलेला पर्याय. शिजवलेली अंडी म्हणजे मजबूत स्नायू. हा एक सोपा मार्ग आहे. निसर्गाचं संपूर्ण पॅकेज, सगळ्यात महत्त्वाचं पोषक तत्व अंड्यात राखलं जातं. पण कुठं पिवळ्या भलकात यात असेल. व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन B12, कोलिन, लुसीन स्नायू पुन्हा तयार करणारा सुपर ॲमिनो ॲसिड 60 नंतर पायांच्या स्नायूवर सर्वात आधी परिणाम होतो. जेव्हा दररोज 2 उकडलेली अंडी पायाची ताकद वाढवतात, स्वावलंबन टिकवतात आणि चालताना तोल राखायला मदत करतात. अंड्यातील पोषण मेंदू आणि पाय यांचा संवाद सुधारतात. म्हणून चक्कर, पाय चुकणे, पडण्याचा धोका हा कमी होत असतो. आता महत्त्वाचं म्हणजे यांची योग्य वेळ. उठल्यावर 30 ते 60 मिनिटात यांचा पर्याय सुद्धा आहे. तुम्ही स्क्रॅम्बल अंडे, पालक, टोमॅटो. अधिक ॲसिडिटीसाठी तुम्ही मॅग्नेशियम किंवा तुम्ही असं काही गोष्टी जे तांत्रिक कारणानं वरदान आहेत त्या करू शकता. ओट्स, चिया सीड्स. अंडी स्नायूंना इंधन देतात तर ओट्स ते इंधन संपूर्ण सकाळपर्यंत पुरवतं. ओट्समध्ये असतं बीटा ग्लुकन, फायबर. साखर नियंत्रणात ते सर्व आणतं. ऊर्जा हळूहळू मिळते. कमकुवतपणा कमी होतो. चिया सीड्समध्ये ओमेगा 3, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम हे मिळतं. पायातील ताठरपणा हा कमी होतो. रक्तप्रवाह सुधारतो. रात्रीचे झटके आपोआप कमी व्हायला लागतात. आता हे कसे खावे? 3 चमचे ओट्स, पाणी आणि नंतर तुम्हाला ते मिक्स करायचं आहे. 1 चमचा तुम्हाला चिया सीड्सवर घ्यायचं आहे. सोबत तुम्ही चहा घेऊ शकता. त्यासाठी अँटीऑक्सिडंट्स घेऊ शकता. उठल्यावर 1 तासाच्या आत खायचं आहे. सर्वात चांगला परिणाम तुम्हाला मिळून येईल. आता तिसऱ्या नंबरचा जो पदार्थ आहे तो म्हणजे केळी. मृद्यांसाठी हे नैसर्गिक इलेक्ट्रोसाइटची गोळी आहे. करण्यात भरपूर पोटॅशियम आहे जे तुमचे झटके थांबवतात. स्नायू व्यवस्थित आकुंचन सैल होतात. चालताना तोल सुधारतो. मेंदू पाय यांचा संवाद सुधारतो. पडण्याचा धोका कमी होतो. ज्यांना डायबिटीज किंवा किडनी समस्या आहे, कमी पिकलेलं केळ थोडंसं खायला पाहिजे. त्यांनी रक्तातील साखर स्थिर ठेवत रिकाम्या पोटी केळ नको, कारण ओट्स खा ते सर्वोत्तम असतं. 4 नंबरचं आहे ते म्हणजे ग्रीक दही किंवा हाय प्रोटीन दही. झोपेत स्नायू झीज होऊ लागते हे थांबवायचं असेल तर ग्रीक दही म्हणजे लढवय्या सैनिक यात असतं. दुप्पट प्रथिने, कॅसिन हळूहळू पचनशक्ती टिकवतो. लुसीन स्नायू बांधतो. कॅल्शियम प्लस व्हिटॅमिन डी हाडं मजबूत ठेवतो. एवढंच नाही तर याच्यात प्रोबायोटिक्स पचन करण्याची जी शक्ती असते ते सुद्धा सुधारते. सोबत सूज कमी होते. आता बघा, 6 आठवड्यात आपल्या पायांची ताकद लक्षणीय वाढवायची जर असेल तर त्यांना याच लॉक्टेज प्रॉब्लेम आहे. लॉक्टेज फ्री दही पर्याय आहे. सोबत मित्रांनो, ज्यांनाही पायदुखीचा किंवा पाय आखडण्याचा प्रॉब्लेम आहे त्यांचे स्नायूंची सूज कमी करण्याची प्रथिनांचा उपयोग जास्त होतो. त्यामुळे हे जे सांगितलेले 4 पदार्थ आहेत ते नक्की ट्राय करायला पाहिजे. हे पदार्थ खूप जास्त चांगले आहेत. एकदा तुम्ही ट्राय करून नक्की बघा.